नमस्कार, मी ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य. सोलापूर दक्षिणची जनता हाच माझा पक्ष मी समजून आता मी प्रचाराला उतरलेलो आहे. मला CCTV कॅमेरा हे चुनाव चिन्ह मिळालेलं आहे. हे चिन्ह माझं मतदान मशीन क्रमांक 2 वरील शेवटचं चिन्ह आहे. जरी हे चिन्ह शेवटचं असलं तरी मला ह्या भागातील जी कष्टकरी प्रामाणिक जनता आहे ती मला सर्वधर्मीय जनता आहे ती मला प्रचंड बहुमताने विजयी करणार आहे आणि मला 1 नंबरची मतं देणार आहे. या मतदारसंघात गेल्या 10 वर्षापासून शून्य काम झालेले आहे. शेतकऱ्यांचं तसेच सर्वसामान्य जनतेच्या जे काही प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांना वेळ दिला गेलेला नाहीये, त्यांचं शोषण झालेलं आहे. यापुढील काळात मी 19 वर्षाचा मला प्रशासकीय कामाचा अनुभव असल्यामुळे माझं कामच हे असल्यामुळे मी येथील भागातील सर्वसामान्य जनतेला 24 तास त्यांच्या सेवेत राहण्यासाठी उपलब्ध असेल. तसेच जिल्हा स्तरावरील, मंत्रालय स्तरावरील किंवा शासनाच्या कोणत्याही विभागातील कामी मी या जनतेची झटपट करेन, हीच मी या निमित्ताने ग्वाही देतो. तसेच या भागात शेतकऱ्याला शेतीला पाणी द्यायला वीज मिळत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री अपरात्री त्यांना पाणी द्यायला शेतात जावं लागतं. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरती त्यांची झोप होत नाही आणि त्यांच्या आरोग्यावर प्रचंड मोठा परिणाम होतो आणि आरोग्य बिघडल्यामुळे घरात अस्वस्थता निर्माण होती. त्यामुळे हे राज्यकर्ते त्या अस्वस्थतेला हे राज्यकर्ते जबाबदार आहेत असं मला वाटतं. तसेच त्यांच्या आरोग्याच्या सोयी सुविधा नाही आहेत. गरीब लोकांना जर काय झालं तर त्यांना जिल्हा रुग्णालयात म्हणावी तशी ट्रीटमेंट मिळत नाहीये आणि त्यांच्यावर उपचार केले जात नाहीये. तसेच शिक्षणासाठी येथील लहान गावातून जे लोक मोठ्या गावाकडे येतात, शाळेला येतात, त्यांच्यासाठी STच्या फेऱ्या नाही आहेत. म्हणजे हे साधे प्रश्न इथले राज्यकर्त्यांनी अजून सोडवलेले नाहीयेत. तसेच येणाऱ्या काळात माझा एकच अजेंडा असेल की महापुरुषाचं स्मरण आपल्या पुढच्या पिढीला व्हावं. यासाठी मी जगद्गुरू महात्मा बसवेश्वर महाराज यांचं जुळे सोलापूर भागात मी स्मारक उभा करणार आहे आणि आपल्या जुन्या पिढीला आपल्या महात्मांनी कशा प्रकारे जगायचं हा संदेश जो दिलेला आहे त्याची शिकवण त्यांना व्हावी आणि त्यानुसार त्यांनी आपलं जीवन जगावं. यासाठी आपल्याला ते स्मारक उभारावं लागणार आहे. तसेच धनगर समाजाचे आपले जे ज्येष्ठ नेते होते आदरणीय देवकते साहेब, त्यांचं स्मारक आपण भविष्य काळात बनवणार आहोत. त्यांचं कार्य अतिशय महान होतं. ते साधारणपणे महाराष्ट्र शासनामध्ये मंत्री होते आणि 20 वर्ष आमदार होते, परंतु त्यांच्या कार्याची कुठेही आता दखल दिसत नाहीये. त्यासाठी आदरणीय कैलासवासी आपलं देवकते साहेबांचं स्मारक उभारणे हा माझा अजेंडा असणार आहे. तसेच इथे हद्दवाड भागात विकास झालेला नाहीये. हद्दवाड भागातील प्रामाणिक जनता, कष्टकरी जनता आपल्या घराचा टॅक्स महापालिकेकडे देते. त्यांच्या टॅक्सवर इथल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा पगार होतो आणि विकास कामे शहरामध्ये होतात. परंतु हद्दवाड भागात अतिशय निकृष्ट दर्जाचे रस्ते आहेत. इथं वीज नाहीये, पाणी नाहीये, सुरक्षा नाहीये. गुन्हेगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. इथे खंडणीखोर लोक अत्यंत मोठ्या प्रमाणात येत आहेत. सेटलमेंट करणारे लोक येत आहेत. लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत. तर ही गुन्हेगारी तात्काळ संपुष्टात येण्यासाठी मी भविष्यात प्रयत्न करेन आणि या भागातील जनतेला एक चांगलं शासन आणि एक या सोलापूरचा विकास काय असतो हे मी दाखवणार आहे. आणि येणाऱ्या 20 तारखेला या भागातील जनतेने मला प्रचंड मोठ्या मताने निवडून द्यावं, हीच मी या निमित्ताने विनंती करतो. CCTV कॅमेरा हे माझं चिन्ह आहे. तसेच आता सध्या आम्ही दररोज पदयात्रा करतोय. साधारण इलेक्शन काळात माझ्या 9 ते 10 पदयात्रा आहेत. जुळे सोलापूर, हद्दवाड भागामध्ये मी त्या पदयात्रा करतोय. मला प्रचंड मोठा प्रतिसाद सर्वधर्मीय समाजाचा मिळत आहे. एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि सर्व मतदारांना मी आवाहन करतो की आता आपल्याकडे इलेक्शन पूर्वी 10-15 दिवस इलेक्शन पर्यंत आपल्याकडे वेगवेगळ्या गटाचे राजकीय नेते येतील, आपल्याला विनंती करतील, त्यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत विनंती करतील, गोड बोलतील. परंतु एकदा इलेक्शन झालं 20 तारखेनंतर तुमच्या मताचा वापर करून ते मला वाऱ्यावर सोडून देतील आणि 21 तारखेनंतर ते त्यांच्या अहंकारामध्ये राहतील. त्यामुळे माझी प्रचंड या भोळ्या जनतेला, या प्रामाणिक जनतेला विनंती आहे की सर्व पक्षांना आपण नाकारावं आणि सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा एक आमदार सेवक असावा आणि तो या भागाचा
नोकर असावा आणि तो मंत्रालयात आपलं प्रतिनिधित्व करावा, यासाठी मला अपक्ष म्हणून आपण संधी द्यावी. सोलापूर दक्षिणची जनता हाच माझा पक्ष म्हणून मी काम करेन. मला 19 वर्षाचा प्रशासकीय अनुभव असल्यामुळे मी आपली कामं अत्यंत झटपट करेन. महाराष्ट्रातला एक आदर्श आमदार म्हणून मी नावलौकिक करेन आणि आपल्या मतदारसंघाची उंची वाढवेल, एवढीच मी प्रार्थना करतो. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये इथे उच्च शिक्षित तरुण आहेत, परंतु त्यांच्या हाताला काम नाहीये. बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. 10 युवकामागील 10 युवतीमागील 8 युवक युवती हे पुण्याकडे स्थानांतर करत आहेत आणि पुण्यामध्ये जॉब मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे मी प्रत्यक्ष अनुभवून सांगतो. तेथील भोसरी MIDCच्या आमदाराचा मी PA असल्यामुळे माझ्याकडे अनेक लोक इथे नोकरीनिमित्त येत असतात. मी त्यांना प्रामाणिकपणे मदत करत आहे, परंतु तिथे स्थलांतर न होता मी या भागात रोजगार निर्मिती करण्यावर भर देणार आहे. मंद्रुपची जी MIDC रद्द झाली ती कुणामुळे रद्द झाली आणि त्याच्यातली जी काही सत्य पडताळणी आपण चर्चासत्र भरवून आपण त्याच्यातले सत्य पडताळणी करणार आहोत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तिथं MIDC कशी उभा राहील भविष्यात यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच नुसतं MIDC करून थांबणार नाही आपण, तर सोलापूर हद्दवाढ विकास जो काय हद्दवाढ भाग आहे तिथं आपल्याला काय कुटीर उद्योग करता येतील, काय आपल्याला संस्थेतून सगळ्या गोष्टी करता येतील हे मी पाहणार आहे. तर माझी या निमित्ताने इथल्या तरुण वर्गांना प्रार्थना आहे की आपण एका तरुण युवकाला, आपण व्यक्तिमत्वाला प्रशासकीय कामाचा अनुभव आहे त्याला आपण संधी द्या आणि आपण स्वयंपूर्तीने मतदान करा, हीच मी प्रार्थना करतो. आणि येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त युवक युवतींनी सहभाग घ्यावा आणि इथे आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आपण माझ्या CCTV कॅमेरा चिन्हाला, जे चिन्ह मतदान क्रमांक मशीन क्रमांक 2 मधील शेवटचं चिन्ह आहे, तिथे बटन दाबून मला विजयी करावं, एवढंच मी आवाहन करतो. धन्यवाद.